राम राम मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो। आता सकाळचे जवळजवळ वाजले 10 आणि आपण चालू चालू मोटर काय चालू करायची तेवढी गरज नाही। ऑटो आपण लावलेला आहे, तर आपल्या ज्वारीला पाणी देऊन घ्यायचं आहे। तर ज्वारीला आपल्या जवळजवळ आज 2 महिने पूर्ण कंप्लीट झाली, तिसरा महिना लागला मित्रांनो ज्वारीला। आणि ज्वारीची मस्तपैकी कणसं येते बाहेर पडाली, तुम्हाला गेल्या ब्लॉकमध्ये बी दाखविलोच। तर चला जाऊ, मोटर चालू झाली का नाही बघू, नसतं तर मग विहिरीवर जावं लागेल, कारण मोटरला तर काय विषय नाही, ऑटो लावलेला आहे त्यामुळे एकदम मोटर चालू होईल। तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा। तर सकाळचे जवळजवळ 10 वाजून 2 मिनिट झाले ते आता, आणि वातावरण चौका आंब्याला आहे, ते तोर भरपूर लागाला आहे का बघा। आंब्याला आता तोर लागाला चालू झालं बघा, आहे का बघा तोर, कारण थंडी सुटली आता इथून वरच्या मस्तपैकी आंब्याला तोर हे ते लागायला चालू होईल, फुटलाय बी आंबा मस्त। तर चला असू द्या, जाऊ आता विहिरीकडे बघू अजून मोटर चालू झाले का नाही जाऊन, आणि परत नाही चालू झालं तर मग विहिरीकडे जावं लागेल। तर आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा। तर सकाळची वेळ आपलं चालू आहे, इकडल्या साईडला दिवस बी वर आलाय, आणि तर चला जाऊ विहिरीकडे बघू मोटर चालू झाले का। हो, वातावरण बी एकदम फ्रेश आहे आज, कुठं आभाळ नाही काय नाही, आणि ज्वारी बी एकदम काळी भंगार कसं काय दिसत काळी भोर आहे का। तर असं जागे हो का, कणस बी पडाल ते, आता कणस निघालती। 2 महिने कंप्लीट झालं आपलं, दुसरं बी पाणी झाले, आता तिसरं पाणी चालू आहे। तर बघा कणस बघा, है का जागे आता कणस चालू झाली। तर आता एवढं आपण एक पाणी दिलं, ही एक आणि एक म्हणजे पाणी आपली ज्वारीचं झालंच म्हणायचं। तर आता हे तिसरं पाणी चालू आहे। तर चला कशी ज्वारी आली सांगा कमेंट बॉक्समध्ये। चला जाऊन आता मोटर चालू झाली का बघू आपण। तर बघा कसं काय दिसायला, एकदम काळा भोरफड आहे का। तर इकडं आपली जवळजवळ वारं बी सुटले मित्रांनो, वारं सुटल्यावर जरा ज्वारीला धोका होते बरं का, कारण ज्वारी आपली आली आता उंच, त्यामुळं ज्वारी बी पडण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळं बघू जसं जमेल तसं, आपल्या वार नसेल तेव्हा द्यायला येईल। तर जागी हो कणसं आता निसवाल ती, ज्वारीला आता पाण्याची भरपूर गरज आहे। तर चला जाऊन बघू कसं नियोजन होते काय। वार नाही सुटलं तर ज्वारीला पाणी देऊन घेऊ, जर सुटलं तर मग काय नाही मित्रांनो, मोटर बंद करावं लागेल, कारण ज्वारी पडते आहे। जर आता जर ज्वारी पडली तर मग काय उठायची शक्यता भरपूर कमी आहे। तर त्यामुळं ज्वारी आपलं पाणी वारं बघून द्यावं लागतंय। तर चला बघू। तर इकडल्या साईडला बघा आपलं गहू बी मस्तपैकी निसवायला लागले, जागी गव्हाच्या लोंब्या आहे का, लोंब्या बी पडली त्या। तर गव्हाला आपण भरपूर गहू काय नाही, जेवढं आपलं घरगुती लागते तेवढंच आहे, कारण आपल्याला ज्वारी कडबा आहे ते भरपूर वैरण लागते, त्यामुळं आपण काय जास्त गाठलं नाही। तर बघा असं काय आपलं गहू आहे का। तर चला असू द्या, ब्लॉग कंटिन्यू बघा। इकडे मोटर चालू झाले मित्रांनो, चालू केलं आता 10 सव्वा 10 वाजता चालते। आत्ता लाईट आली आणि लावली इकडं पट्ट्याला पाणी आपण। इकडे ज्वारीला आता वार एक सुटले बरं का, काय करतं काय माहीत नाही, वार फक्त ज्वारी पडून म्हणजे झालं। तर इकडं आपण थोडंसं वरून फोडलं होतं, आता आपण दंडाने घेऊन पुढे पाणी घेऊन चालू आहे। तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा। तर मग ज्वारी भरपूर उंच आली आहे, त्यामुळं पडण्याची दाट शक्यता राहते, त्यामुळं कसं होते बघू। तर असू द्या, चला ब्लॉग कंटिन्यू बघा। तर इकडे खाली पट्ट्याला पाणी लावले आणि आपण आलो तर ज्वारीच्या मधोमध, तुम्हाला ज्वारी जवळजवळ कुठं लागाले बघा का, डोक्याला अजून ह्याला कणीस निघायचा आहे, कुठं कणस निघालते कुठं नाही, अजून भरपूर वरी जाईल। आता आपण बरोबर ज्वारीच्या मधोमध तुम्हाला चारीकडल्या बाजूने पूर्ण ज्वारी दिसत असेल, आहे का मस्त हिरवीगार आली आहे। फक्त आता पडून म्हणजे झालं, ही एक पाणी आणि एक पाण्याला आपल्याला थोडंसं जपून द्यावं लागणार आहे, कारण जर वारं बिरं सुटलं तर आता ज्वारीला आपल्या कणसं निघालते, वज्ज झालं तर पडण्याची शक्यता दाट राहते, त्यामुळे थोडंसं जपून पाणी द्यावं लागणार आहे। तर आपण जवळ दारे करून पाणी चालू केले। तर असू द्या, कसा व्हिडिओ वाटला सांगा, तर ब्लॉग बी कंटिन्यू बघा। तर आता जवळजवळ एक पट्टा आपला भिजत आला आहे, तर आपण थोडंसं भिजला की आपण बंद करून दुसऱ्या पट्ट्याला फोडू। तर ब्लॉग कंटिन्यू बघा।